की हा जो कचऱ्याचा मोठा आता ढीग आहे, 3-4 दिवसापासून आपण बघतोय पिंपरी चिंचवड एरियामध्ये 500 ते 600 mm पाऊस झाला आहे आणि हा जवळजवळ 60 मीटर उंच असा हा कचऱ्याचा ढीग आहे. त्यामुळे तो ह्या जसा लँडस्लाईड होतो त्या पद्धतीने हा त्या पाण्यामुळे असेल त्याच्यामुळे असेल तो पूर्ण खाली आला आणि त्याने त्या बिल्डिंगला पुढे ढकलला आणि त्याच्यामुळे ती बिल्डिंग पडली. मर्यादेपेक्षा जास्त कचरा टाकलाय असं एक महिन्यापूर्वी देखील अशी घटना घडली होती. नाही त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. इमारत किती बांधण्यात आली काय माहिती इमारतीचे? इमारत ही नवीनच आहे. 2 वर्षापूर्वीच त्या इमारतीचं उद्घाटन झालं आहे, त्यामुळे त्याच्यात काही तथ्य नाही. सर, या कचऱ्याच्या संदर्भात काय उपाययोजना ज्या आहेत त्या आता केल्या जाणार आहेत आणि नाही, हा कचरा आता मर्यादेपेक्षा म्हणजे हा 1982 पासूनचा कचरा आहे. याला लिगसी वेस्ट म्हणतो आपण. त्याचं बायोमायनिंगचं काम ऑलरेडी चालू आहे. म्हणजे तो कचरा त्याच्यामधनं प्लॅस्टिक बाजूला करणे आणि इतर गोष्टी बाजूला करणे त्याला बायोमायनिंग म्हणतात. ते बायोमायनिंगचं प्रक्रिया आपली गेल्या वर्षापासून चालू आहे. देखो, ये नेचुरल कैलेमिटी है, नैसर्गिक आपत्ति है. नहीं, लेकिन 2 साल पुरानी इमारत है और इस तरह से